नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला जळगाव पोलीस भरतीचा पेपर आपण शॉर्ट मध्ये प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। आपण पेपर सेट सी हा घेतलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो पहा, तुमच्या समोर आता प्रश्न क्रमांक येत आहे। तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक 1 काय म्हणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि पाच मुखी परमेश्वर असा आपल्याला एक म्हण दिलेली आहे आणि याचा अर्थ आपल्याला सांगायचा विद्यार्थी मित्रांनो। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणता दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो असं आपल्याला विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी। त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो, पुढीलपैकी उभयान्वी अव्यय नसलेला पर्याय ओळखा असं आपल्याला विचारण्यात आलेला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी। 4 नंबरचा प्रश्न काय म्हणतो पहा, पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झालेला आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 4 नंबरचं याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच पोर्तुगीज या भाषेतून आलेला आहे। त्यानंतर पहा मराठी 5 नंबर काय म्हणतो, प्रश्न क्रमांक 5 मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच दादोबा पांडुरंग तरखडकर यांना संबोधले जाते। त्यानंतर समोरचा प्रश्न तुम्ही 6वा प्रश्न पाहू शकता। 6वा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे गटात न बसणारा शब्द ओळखा असा आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे। काही आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि ते आपल्याला सांगितलेलं आहे गटात न बसणारा शब्द ओळखा आणि विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या वाक्यात कोणता अलंकार आहे असा आपल्याला 7 नंबरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, दृष्टांत अलंकार। 8वा प्रश्न काय म्हणतो पहा, मुलगा पुस्तक वाचत असतो वरील वाक्यात कोणता काळ आहे असं आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, रीती वर्तमान काळ। त्यानंतर 9वा प्रश्न पहा, मराठीतील पहिला चित्रपट कोणता असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। मराठीतील पहिला चित्रपट कोणता, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी। आता प्रश्न क्रमांक 10 आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी। 11वा प्रश्न पहा, एका सांकेतिक भाषेत प्रायव्हेट हा शब्द QSJWBUF असा लिहिला तर रॉक्स हा शब्द कसा लिहिता येईल असा आपल्याला विचारण्यात आलेला आहे 11वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए। त्यानंतर 12वा प्रश्न तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चिन्हाच्या जागी आपल्याला काय येईल आपल्याला हे विचारण्यात आलेलं आहे 12वा प्रश्न आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी। 13वा प्रश्न पहा, भारताचे चलन रुपया आहे तर जपानचं चलन काय आहे, म्हणजेच प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्याला सांगता येईल या ठिकाणी। त्यानंतर पहा 14वा प्रश्न काय म्हणतो, गटात न बसणारा शब्द ओळखा असा आपल्याला विचारण्यात आलेला आहे 14वा प्रश्न आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी, काय आहे डी। त्यानंतर 15वा प्रश्न पहा, जर 6 वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवित असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे 15वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो। कितवा प्रश्न, 15वा प्रश्न आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच दक्षिण दिशा दाखवत असेल। 16वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, संख्या दिलेली आहेत आणि आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी काय येते हे आपल्याला विचारण्यात आलेला आहे 16वा प्रश्न आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच 49। त्यानंतर 17वा प्रश्न पहा, 100 103 109 118 103 130 145 आणि आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 17वा प्रश्न आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी। त्यानंतर 18वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1
ए म्हणजेच 42. आता पहा 29वा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे, एका घड्याळात 4:30 झाली आहेत, त्यावेळी मिनिट काटा व तास काटा यांची अदलाबदल केली असता किती वाजतील, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 29वा प्रश्न आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 6:20 होतील. त्यानंतर 20वा प्रश्न काय म्हणतो पहा, या अंक मालिकेमध्ये खाली अंक मालिका दिलेली आहे. अंक मालिकेत x हे अक्षर किती वेळा आले आहे, ज्याच्या अगोदर y हे अक्षर आहे, म्हणजे x च्या अगोदर y असायला पाहिजे आणि x हे किती वेळा आले हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. 20वा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर पहा 21वा प्रश्न काय म्हणतो, आपल्याला काही अक्षरे दिलेली आहेत आणि ही लयबद्ध मालिका पूर्ण करा, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला असं डॅश दिलेला असतो त्या ठिकाणी आपल्याला ते मालिका आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे, असा 21वा प्रश्न दिला आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. आता पहा 22वा प्रश्न काय म्हणतो, 3 वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो किंवा असेल, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 22 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 90 अंशाचा कोन होतो. विद्यार्थी मित्रांनो 23वा प्रश्न पहा, जर 3 + 4 = 12, 4 + 4 = 16, तर 3 + 3 बरोबर किती, असा प्रश्न आपल्याला 23वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 9 हे उत्तर आहे. त्यानंतर पहा 24वा प्रश्न काय म्हणतो, जर 123 = 36 आणि त्यानंतर काय म्हणतो 234 = 81, तर 345 बरोबर किती, प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी आपल्याला काय येईल हे आपल्याला 24व्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे 144 म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर पहा आपल्याला 25वा प्रश्न काय विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि चढत्या क्रमाने लावल्यास अंक मालिकेत पुढे येणारे पद कोणते, म्हणजे याच्या समोर येणारं पद कोणतं, असा आपल्याला 25वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 72 म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए. 26वा प्रश्न पहा, डी = 16, ई = 25, तर एफ बरोबर किती, प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी आपल्याला काय येईल हे आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर पहा 27वा प्रश्न काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, भारत महाराष्ट्र जळगाव यांच्यातील योग्य संबंध दर्शवणारी आकृती ओळखा. सगळ्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये जळगाव आहे, म्हणून याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर 28वा प्रश्न तुम्ही पाहू शकता. 28व्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, दिलेल्या पर्यायातून विजोड पद ओळखा, म्हणजे वेगळं पद आपल्याला ओळखायचं आहे, असा आपल्याला 28वा प्रश्न सांगितलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पहा विद्यार्थी मित्रांनो 29वा प्रश्न आपल्याला काय म्हणतो, 29वा प्रश्न आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला याचं उत्तर सांगायचं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 32. त्यानंतर पहा 30वा प्रश्न काय म्हणतो, पूनमच्या मागे 8 व पुढे 2 मुली आहेत, तर रांगेत एकूण मुली किती, तर विद्यार्थी मित्रांनो 8 आणि 2 10 आणि पूनम 1 11 म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर 31वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतो, आपल्याला याचं उत्तर सांगायचं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर 32वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, 32वा प्रश्न आपल्याला काय म्हणतो, खालील प्रश्नातील विजोड पद आपल्याला ओळखायचं आहे. 32व्या प्रश्नामध्ये आपल्याला खालील विजोड पद आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी. काय आहे उत्तर याचं, डी. त्यानंतर 33वा प्रश्न पहा, शांतनूची आई ही सीमाच्या आईची बहीण लागते, तर सीमाच्या आईचा भाऊ शांतनूचा कोण, असा प्रश्न आपल्याला 33वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी म्हणजेच त्याचा मामा लागतो. 34वा प्रश्न पहा, महाभारत या शब्दातील अक्षरापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. महाभारत या शब्दातील अक्षरापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 34 नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर पहा 35 नंबरचा प्रश्न, मुलाच्या एका रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून 13वा आहे, तर रांगेत एकूण मुली
मूल्य किती असा प्रश्न आपल्याला 35 नंबरला विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर पहा 36 मध्ये काय सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 36 मध्ये वर्गमुळामध्ये 81 प्लस वर्गमुळामध्ये 49 बरोबर प्रश्न चिन्हाच्या जागी किती. विद्यार्थी मित्रांनो 81 आणि 49 याचं उत्तर आपण जर काढलं म्हणजे 81 वर्गमुळात आहेत बाहेर 9 आणि 49 वर्गमुळात आहेत बाहेर 7. 9 आणि 7 होतात 11. विद्यार्थी मित्रांनो किती होतात 11. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि याचं ऑप्शन आपल्याला तुम्ही पाहू शकता, आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कितवा प्रश्न आहे हा, 36वा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थी मित्रांनो, कारण 9 आणि 7 होतात 16. किती होतात 16 होतात विद्यार्थी मित्रांनो, चुकून मी 11 सांगितलेलं होतं. त्यानंतर पहा 37वा प्रश्न काय म्हणतो, 250 चे 10% किती. तर 250 चे 10% होतात 25. त्यानंतर पहा 38वा प्रश्न काय म्हणतो, एका खेळाडूच्या 3 क्रिकेटच्या सामन्यामध्ये अनुक्रमे 130, 150, 200 धावा आहेत, तर त्या खेळाडूची 3 सामन्यांची सरासरी धाव संख्या किती असा प्रश्न आपल्याला 38वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 160 हे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा 39वा प्रश्न आपल्याला काय म्हणतो, 5400 सेकंद म्हणजे किती तास. आपल्याला असा प्रश्न 59वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. सॉरी 39वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1.5 तास म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी. 40वा प्रश्न काय म्हणतो पहा, 400 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या आणि त्या गोण्या 25,000 रुपये किमतीला विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती टक्के असेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 25% नफा होईल. खालील पैकी सर्वात लहान संख्या कोणती, म्हणजेच खालील पैकी आपल्याला काही अपूर्णांक दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि सर्वात लहान सर्वात छोटा अपूर्णांक कोणता हे आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर 41 या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. आता त्यानंतर पहा 42वा प्रश्न आपल्याला काय सांगतो, एका संख्येचा 1/3 10 आहे तर त्या संख्येचा 50% किती, त्या संख्येचा 50% किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर पहा 43वा प्रश्न, एका आयताची लांबी 8 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 5 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. तर विद्यार्थी मित्रांनो त्याचे क्षेत्रफळ आहे 8×45 म्हणजेच 40 चौरस सेंटीमीटर असं याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा 44वा प्रश्न काय म्हणतो, 44वा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे, भूषणला दरवर्षी 10% पगार वाढ मिळते, त्याचा पगार सन 2024 मध्ये 20,000 रुपये आहे तर सन 2025 मध्ये त्याचा पगार किती होईल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. हा 44वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा 45वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, 3चा वर्ग गुणिले 5चा वर्ग कंसामध्ये 4चा 0वा घात आणि वजा 2चा 0वा घात बरोबर किती. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी आपल्याला उत्तर काय येईल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 0 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा 46वा प्रश्न काय म्हणतो, एक खुर्ची 805 रुपयांना विकल्यामुळे 15% नफा झाला तर खुर्चीची खरेदी किंमत किती असा प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे. खुर्चीची खरेदी किंमत किती असा 46वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर आपण सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 700 रुपये. त्यानंतर पहा 47वा प्रश्न, 50 सेकंद आणि 5 मिनिटे यांचे गुणोत्तर किती असा प्रश्न आपल्याला 47वा विचारलेला आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर 48वा प्रश्न पहा, एक गाडी भुसावळ ते जळगाव 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते व 60 किमी प्रति तास वेगाने परत येते तर त्या गाडीचा सरासरी वेग किती असा आपल्याला 48वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर पहा 49वा प्रश्न,
तुमच्या समोर मांडलेला आहे। एक भिंत बांधण्यास 8 मजूर 15 दिवस लावतात किंवा लागतात। एक भिंत बांधण्यास 8 मजुरांना 15 दिवस लागतात, तेच काम करण्यासाठी 5 मजुरांना किती दिवस लागतील? असा प्रश्न आपल्याला 49वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्याचं उत्तर आहे 24 दिवस लागतील, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य आहे। त्यानंतर 50वा प्रश्न पहा, वर्गमुळाच्या चिन्हामध्ये कंसामध्ये आपल्याला सांगितलेला आहे 5 + 11 कंसबंद कंसाचा वर्ग म्हणजेच 5 आणि 6 होतात। विद्यार्थी मित्रांनो पहा, सॉरी 5 + 6 कंसबंद कंसाचा वर्ग असं आपल्याला सांगितलेलं आहे। तर 5 आणि 6 होतात 11, 11चा वर्ग होतो 121। तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर 121 येत नाही का? कारण वर्गमुळाच्या चिन्हामध्ये जर 121 असेल तर बाहेर आपल्याला 11 निघते, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 11 हे याचं उत्तर आहे। 51वा प्रश्न तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो। 51वा प्रश्न काय म्हणतो तर दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो फोर्स 1 हे दल काम करते। त्यानंतर पहा 52वा प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्र पोलिसाचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? असा आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे। 52वा प्रश्न आहे आता सध्या आपला चालू। तर पहा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 2 जानेवारी। त्यानंतर पहा 53वा प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रश्मी शुक्ला हे आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो, जळगाव 54वा प्रश्न, जळगाव जिल्ह्यातून डॅडॅश ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। 54वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तापी नदी वाहते। 55वा प्रश्न पहा 29 जून 2024 रोजी झालेला भारत दक्षिण आफ्रिका T20 क्रिकेट विश्व कप अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार डॅडॅश या खेळाडूला मिळालेला आहे? असा आपल्याला 55वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। याचं उत्तर आहे डी विराट कोहली। 56वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, 12th फेल हा हिंदी सिनेमा डॅडॅश या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे? विद्यार्थी मित्रांनो उत्तर सर्वांना माहित आहे, मनोज कुमार शर्मा यांच्या जीवन चरित्रावर आधारित हा पिक्चर बनवण्यात आलेला आहे, सिनेमा बनवण्यात आलेला आहे। त्यानंतर पहा 57वा प्रश्न काय म्हणतो, डॅडॅश या महाराष्ट्रातील ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळावा भरतो? तर या ठिकाणी उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी त्र्यंबकेश्वर हे जे नाशिकच्या जवळ आहे विद्यार्थी मित्रांनो। 58वा प्रश्न पहा, पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? हे आपल्याला सांगायचं आहे, विचारण्यात आलेला आहे। 58वा प्रश्न आपल्याला तसा विचारण्यात आलेला आहे, त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जळगाव, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए। 59वा प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते? असा आपल्याला 59वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो साल्हेर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर आहे। त्यानंतर 60वा प्रश्न तुम्ही पाहू शकता। 60वा प्रश्न काय म्हणतो, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री डॅडॅश आहेत? तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री विद्यार्थी मित्रांनो कोण आहेत? गुलाबराव पाटील आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे। 61वा प्रश्न, शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? असा आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मेघालय। आता त्यानंतर पहा 62वा प्रश्न काय म्हणतो, जळगाव जिल्ह्यातील डॅडॅश या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे? असा आपल्याला 62वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए भुसावळ। 63वा प्रश्न पहा, भारतातील सर्वात जास्त पाऊस डॅडॅश या ठिकाणी पडतो? म्हणजे भारतामध्ये सर्वात जास्त पाणी कोणत्या ठिकाणी पडते असा प्रश्न आपल्याला 63वा विचारण्यात आलेला आहे, याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी। 64वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील डॅडॅश हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे? असं 64वा प्रश्न विचारलेला आहे, याचं उत्तर आहे नागपूर, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी। 65वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणते, विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकारची म्हणजे क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। 65 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे टेनिस, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर आहे। त्यानंतर पहा
66वा प्रश्न आपल्याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री डॅडॅश हे आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यानंतर पहा 67वा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी क जीवनसत्व मिळते, असा आपल्याला 67 नंबरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे बी, ऑप्शन क्रमांक बी, आवळा. त्यानंतर पहा 68वा प्रश्न काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, एनॉफिलिस डासाची मादी चावल्यामुळे डॅडॅश हा रोग होतो, आपल्याला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे 68वा, आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच मलेरिया होतो. 69वा प्रश्न काय म्हणतो पहा, डॅडॅश हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 69वा प्रश्न आपल्याला आहे, डॅडॅश हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पहा त्यानंतर 70वा प्रश्न काय म्हणतो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॅडॅश यांना म्हटले जाते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर पहा 71वा प्रश्न काय म्हणतो, भारताची गान कोकिळा म्हणून डॅडॅश यांना ओळखले जाते. सर्वांना माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, लताजी मंगेशकर यांना ओळखले जाते. 72वा प्रश्न तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर आलेला आहे, महाराष्ट्रातील डॅडॅश या प्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते, असा आपल्याला 72वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, विवा शिरवाडकर यांना ओळखले जाते. आता त्यानंतर 73वा प्रश्न तुम्ही पाहू शकता, डॅडॅश या शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. म्हणजे याचा अर्थ आपला ऑप्शन क्रमांक काय आहे, डी आहे. 74वा प्रश्न काय म्हणतो पहा, डॅडॅश हे मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत, असा आपल्याला 74वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, राधाकृष्ण विखे पाटील हे जळगाव जिल्ह्याचे नाहीत. त्यानंतर पहा 75वा प्रश्न काय म्हणतो, डॅडॅश या भारतीय कर्णधाराचे कोणतेही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही. म्हणजे या डॅडॅश या भारतीय कर्णधाराने कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 75वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच ए, विराट कोहली. 76वा प्रश्न पहा, सन 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप डॅडॅश या देशाने जिंकला, असा आपल्याला 76वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा 77वा प्रश्न आपल्याला काय म्हणतो, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून डॅडॅश यांना ओळखले जाते, असे आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. 78वा प्रश्न काय म्हणतो पहा, सन 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला म्हणजेच अर्थातच बीजेपीला डॅडॅश जागा मिळाल्या, किती जागा मिळाल्या, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 78वा प्रश्न, आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच 240 जागा. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कुणी सुरू केली, तर ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी यांनी सुरू केली. 80वा प्रश्न काय म्हणतो पहा, डॅडॅश हे ग्रामपंचायतचे सचिव असतात, हे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, ग्रामसेवक हे सचिवच असतात. त्यानंतर 81वा प्रश्न पहा काय म्हणतो आपल्याला, डॅडॅश हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते, असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऋषी सुनक हे ब्रिटनचे काय होते, पंतप्रधान होते. त्यानंतर 82वा प्रश्न काय म्हणतो, डॅडॅशला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात, असा 82वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर समोर पहा 82वा प्रश्न झाला. आता 83वा प्रश्न काय म्हणतो, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 83वा प्रश्न, आणि याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर 84वा प्रश्न पहा, माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी डॅडॅश हे पुस्तक लिहिलं, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आपल्याकडे आहे 84वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर पहा 85वा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यात नाही, असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी.
86वा प्रश्न आपल्याला काय म्हणतो, जळगाव येथून डॅडॅश या ठिकाणी विमान सेवा नाही असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणलेलं आहे, जळगाव येथून डॅडॅश या ठिकाणी आपल्याला विमान सेवा नाही असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे सी म्हणजेच नागपूर या ठिकाणी विमान सेवा नाही. त्यानंतर पहा 87वा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 87वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तापी. त्यानंतर 88वा प्रश्न काय म्हणतो पहा, मुलाने आंबा खाला या वाक्यातील खालीलपैकी कोणता प्रयोग आहे असा आपल्याला प्रश्नामध्ये 88वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्मणी प्रयोग असं आपण त्याला सांगू शकतो. त्यानंतर 89वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी वाक्याचा कोणता प्रकार आढळतो. वाक्य काय म्हणते, कुणाल रोज पहाटे उठतो व अभ्यास करतो. आपल्याला असं सांगितलेलं आहे. 89वा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी संयुक्त वाक्य. त्यानंतर पहा 90वा प्रश्न काय म्हणतो, जळगावात गोड केळी मिळतात. वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. अधोरेखित केलेल्या शब्दाचा काय करायचा आहे, विशेषण प्रकार ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीचा आपल्याला 90वा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 91वा प्रश्न काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणत्या वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय आहे असं आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आणि 91व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर पहा 92वा प्रश्न काय म्हणतो, खालील वाक्यात कोणता शब्द अलंकार आहे. मना चंदनाचे परी त्या झिजावे परी अंतरी सज्जना विनवावे असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे. शब्द अलंकार विचारण्यात आलेला आहे 92वा प्रश्न आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर समोर पहा 93वा प्रश्न आपल्याला काय सांगतो, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. वाक्यप्रचार आपल्याला दिलेला आहे खूनगाठ बांधणे असा आपल्याला 93वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो निश्चय करणे ऑप्शन क्रमांक 1. 94वा प्रश्न काय म्हणतो पहा, पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पृथ्वी या शब्दाचा काय करायचा आहे, समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि त्याचं उत्तर आहे डी म्हणजेच वसुंधरा. 95वा प्रश्न पहा, अतिवृष्टी या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा असा आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 95वा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे अनावृष्टी म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी. 96वा प्रश्न काय म्हणतो, शब्द समूहाविषयी एक शब्द ओळखा. मोजके असे बोलणारा असा प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे आपल्याला. 96वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मितभाषी. 97वा प्रश्न काय म्हणतो पहा, खालील म्हणीचा अर्थ ओळखा. 4 दिवस सासूचे व 4 दिवस सुनेचे असं आपल्याला विचारण्यात आलेला आहे. या म्हणीचा आपल्याला काय करायचं आहे, अर्थ ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आस सोडायची नाही हे लक्षात असू द्या. त्यानंतर 98वा प्रश्न आपल्याला काय म्हणतो, खालील शब्द समूहाबद्दल योग्य शब्द वापरा. दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा असा आपल्याला 98वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. 99वा प्रश्न काय म्हणतो पहा, हाताच्या काकणाला डॅडॅश कशाला असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे. वरील म्हण पूर्ण करा म्हणजे या डॅडॅशच्या जागी काय येईल हा आपल्याला 99वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आरसा. काय आहे उत्तर याचं, आरसा आहे. त्यानंतर 100वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधीजीच्या पतनार आश्रमात खूप लोकांचे ये जा असायचे म्हणजेच तेथे लोकांचा डॅडॅश होता म्हणजे डॅडॅश होता असा आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय आहे, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे, राबता होता ही आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण या लेक्चर मध्ये 100च्या 100 प्रश्न शॉर्ट मध्ये कव्हर केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपल्या माय करिअर अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.